प्रभात चौकात शिकस्त इमारत पडल्याने काही जणांना आपला प्राण गमवावा लागला होता। आता त्याच घटनेवर मनपा प्रशासनाने शहरातील अतिशिकस्त इमारतीवर कारवाई करण्यास सुरुवात सुद्धा केली होती। मागील 1.5 महिन्याआधी सराफा बाजारातील खरैया मार्केटच्या 3 मजली मार्केटच्या वरचा स्लॅब भाग कोसळल्याने आधी एकच खळबळ उडाली होती। यात मनपा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास दाखल झाले असता त्यांना रोखण्यात आले। प्रकरण न्यायालयात दाखल झाल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयाने तळमजला शाबूत ठेवून 3ऱ्या मजल्यावरील भाग 7 जूनला सकाळी काढण्यास सुरुवात करण्यात आली। मी हेमराज मरोडकर खऱ्या मार्केटमधील एक दुकानदार आहे। आज दिनांक 8 तारीख आहे आजची। 8 जून रोजी या मार्केटला वरचे मजले 2 मजले पाडण्यास सुरुवात झालेली आहे। आमच्या 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हायकोर्टाने आम्हाला दिलासा दिलेला आहे की वरचे 2 मजले पाडून खालचे जे दुकानदारांचे 32 दुकान आहे ते सुरक्षित ठेवावे आणि त्यांची दुकानदारी व्यवस्थित करू द्यावे। आणि या पूर्ण प्रक्रियेत आम्हाला आमच्या वार्डामधील विलासभाऊ इंगोलेंची भरपूर साथ मिळाली। त्यासाठी आमचा खूप खूप त्यांचा प्रति आभार आहे मी व्यक्त करतो। आणि असंच आमच्या वार्डातील त्यांनी आणखीन काम करत राहावे। आम्ही जसे दुकानदार दुःखी होतो गेल्या 2 वर्षापासून, आज 22 महिने झालेले आहे जवळपास आमचे दुकानदाऱ्या बंद झालेल्या आहेत। तर एवढ्या दुकानदाऱ्या बंद झाल्यानंतर आम्ही जी एवढी हायकोर्टात एवढी पिटिशन दाखल करून रिट पिटिशन दाखल करून जे लढा दिलेला आहे, आमचे 32 दुकानदारासह होते सगळे सोबत सहकारी माझे, त्यांचे अथक प्रयत्न होते। जसे महेंद्र भाऊ भन्साली, राजेंद्र भाऊ भन्साली, अविनाश भाऊ श्रॉफ, राजेश भाऊ खडेका, सुरेश भाऊ कट्टा, अनिल भाऊ गंगवानी, महेंद्र ज्वेलर्स गांधी यांचे सर्व आमचे जे मित्रमंडळ होते मार्केटमधील, त्यांनी सगळ्यांनी अथक प्रयत्न केले। आणि विशेष म्हटलं म्हणजे या अथक प्रयत्नात आम्हाला सगळ्यात जास्त साथ मिळालेला आहे विलासभाऊ इंगोलेकडून। त्यांचा मी आणखीनही खूप खूप आभार व्यक्त करतो माझ्या 2 शब्दातून। आणि यानंतर आता कोर्टाला 10 तारखेला यांना याची रिपोर्ट सादर करणे आहे, त्यासाठी यांची प्रयत्न खूप व्यवस्थितपणे सुरू आहे। सराफा बाजारामध्ये असलेल्या खरैया मार्केटचं अतिक्रमण आता काढण्यात आलं आहे। अतिक्रमण म्हणजे आपण बघू शकता हे थेट दृश्य, हे खरैया मार्केट म्हणजे सराफा बाजार परिसरातील 3 मजली इमारत आहे। शिकस्त झाल्याचं कारण सांगल्याचं समोर आल्याचं माहितीसुद्धा आपल्याला आहे। 1.5 वर्षापूर्वी याच 3 मजली इमारतीमध्ये काही भाग कोसळला आणि खळबळ माजली होती। तात्काळ येथील व्यापाऱ्यांनी बाहेर पळ काढलाय। नंतर मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी दाखल झाले। 1.5 वर्षापूर्वीची घटना आणि या शिकस्त झालेल्या इमारती जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करीत असताना याच ठिकाणी पुन्हा व्यापाऱ्यांनी आपला आक्षेप नोंदविला की वरच्या मजल्यावरील शिकस्त असलेली भाग आपण काढण्यात यावा। मात्र पुन्हा मनपा अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना नोटीस जारी केली आहे आणि संपूर्ण इमारत सील करण्यात आली। तत्पूर्वी त्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला। त्यावेळेसच आता या व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने मागणी पूर्ण केल्याने मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने आता येथील वरच्या भागचा परिसर काढण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे पावसाळा सुरू होण्यास आता काही 10 दिवस शिल्लक आहेत आणि अमरावती मनपाच्या हद्दीमध्ये असलेल्या अतिशिकस्त इमारती जमीनदोस्त काढण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। खरैया मार्केट जे याच सराफा बाजारपेठमध्ये गाजलेला हा खरैया मार्केटचा प्रश्न आता निकाल लागण्याचा सुरुवात झालेला आहे। वरच्या बाजूला म्हणजे 3ऱ्या मजल्यावर असलेला संपूर्ण शिकस्त भाग हा काढण्यास सुरुवात झालेला आहे। थेट दृश्य आहेत अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरामधील असलेलं सराफा मार्केटचं हे 3 मजली इमारतीचं थेट कारवाईचं दृश्य। येथील खालील असलेले सराफा व्यावसायी आणि इतर व्यावसायिकांच्या मागणीनुसार न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांची मागणी पूर्ण केली। वरच्या मजल्यावरील संपूर्ण शिकस्त भाग काढण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र खालच्या तळमजल्यावर असलेली संपूर्ण दुकाने तशीच राहणार आहेत। तेथील संपूर्ण बांधकाम आणि व्यवस्थित संपूर्ण भाग तसाच ठेवण्यात येणार आहे। तेथे सुद्धा कारवाई करण्यात येणार नाही अशी सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे।
आता खरोखरच अमरावती शहरातील अमरावती मनपा हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी अमरावती मनपा अतिक्रमण विभागाने खरोखरच अशा किती शिकस्त अतिशिकस्त इमारती जमीनदोस्त केलेल्या आहेत, किती शिकस्त अतिशिकस्त इमारती मालकांना नोटीस दिल्या आहेत आणि खरोखरच पुन्हा प्रभात चौकामधील झालेली दुर्घटना घडणार तर नाही हे सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहेत. सिटी न्यूजच्या आता पुन्हा प्रक्षेपणामध्ये समोर देखावामध्ये आपण माहिती घेणार आहोत की अमरावती शहरामध्ये मनपा हद्दीमध्ये मनपा अतिक्रमण विभागाने किती अतिशिकस्त नोटीससुद्धा जारी केल्या आणि अमरावती क्षेत्रातील अतिशिकस्त झालेल्या इमारती खरोखरच जमीनदोस्त केल्या आहेत का, हे संपूर्ण माहिती आपण समोरील वृत्तांतामध्ये आपल्यापर्यंत मी देणार आहोत. कॅमेरामॅन रोहित खाडेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.